करणाऱ्या माझ्या परीक्षकांनो, तर आजच्या स्पर्धेचा विषय असा आहे की खरंच भारत देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे का? तर यावर माझं स्पष्टपणे मत आहे की नाही, नाही आणि नाहीच. 1947 पूर्वीचा स्वप्नातला भारत आणि गेल्या 60 दशकापासून महासत्तेकडे वाटचाल करणारा भारत याबद्दल आता असे म्हणावे लागेल. आचार विचार ऐवजी आहे भ्रष्टाचार, समता बंधुभाव ऐवजी आहे विषमता, धर्मनिरपेक्षता ऐवजी आहे जातीवाद आणि हेच आहे महासत्ता न होण्याची विवाद, हेच आहे महासत्ता न होण्याची विवाद. जागतिक पातळीवर भारताची मार्गक्रमण महासत्ता होण्याकडे चालू आहे असं बोललं जातं, पण खरंच असे चित्र आहे का भारताचं? महासत्ता होणारा भारत म्हणजे नेमका कोणता भारत? जो 70% खेड्यात बसलेला आहे तो भारत, की शहरात बसलेला आहे तो भारत? श्रीमंताचा भारत की गरिबांचा भारत, की जो 2 वेळा अन्नासाठी उपासमारी सहन करतो त्या वर्गाचा भारत एकेकाळी? हा प्रश्न मात्र आज आपल्या समोर उभा राहतो. एकेकाळी ज्या देशात सोन्याचा धूर निघत असलेल्या माझ्या या भारत मातेला कुणाची तरी नजर लागली. भ्रष्टाचार, विषमता, दरिद्री, बलात्कार या सर्वांनी माझ्या देशाची वाट लावली आहे आणि म्हणूनच विषय देण्याची वेळ संयोजकांवर आली. अरे, ज्या देशात मंदिरासमोर चपला चोरू नये असे लिहावे लागते, ज्या देशात तिथे थुंकू नये तिथे भिंती रंगवल्या जातात, तरी सगळं बघून तुम्हीच सांगा की भारत देश महासत्ता बनतो आहे का? नाही. भारत देश महासत्ता बनतो आहे का? महासत्ता बनतो आहे का? भारत देश महासत्ता बनतो आहे का? शहर जालिमों का है साहब, जरा संभल कर चलना. शहर जालिमों का है साहब, जरा संभल कर चलना. या सीने से लगाकर दिल निकाल लेते हैं, यहाँ सीने से लगाकर दिल निकाल लेते हैं. आज जर आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये किडनी रॅकेट होत आहे आणि ज्या डॉक्टरला आपण देव मानतो तोच आज बळी घेतो आहे. मग हा देश जायचा कसा पुढे तुम्हीच सांगा. मित्रांनो, ग्रीक देशामध्ये सर्वात जास्त प्राचीन संस्कृती आपल्या भारत देशाला लाभली आहे. या संस्कृती परंपरा वाढवणं तर दूरच आपण त्या साध्या टिकवू सुद्धा शकलो नाही. परंतु या संस्कृती परंपरेचं अनुकरण करणारी युवा पिढी जर निर्माण होत असेल ना, तर तो देश महासत्ता बनणार तरी कसा? व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक व इतर सोशल मीडियावर आजची युवा पिढी टाइमपास करण्यात व्यस्त आहे आणि अशी वेळ सार्थकी लावण्याऐवजी आयुष्याची घडी झिजवत आहे. मित्रांनो, 18 ते 30 हा वयोगट कार्यक्षम तरुणांचा वयोगट. पोटा पाण्यापुरतं काम करण्याऐवजी राजकीय झेंड्याच्या दांड्या फिरवण्यात आणि स्वतःला भाऊ दादा युवा नेतृत्व समजण्यातच गण्यता मानत आहे. अरे, व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो मी शुभाचा मावळा, गडाच्या 4 पायऱ्या चढल्यावर फुसफुस करतो हा बावळा. अशा निराशावादी तरुणांकडे पाहून तर असं वाटतंय काय बनवणार हे भारताला महासत्ता. अरे, 75 वर्ष पूर्ण झाली माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळून, परंतु अजूनही हजारो खेड्यातील लोकांपर्यंत वीज, रस्ता, पाणी व निवारा यासारख्या मूलभूत सोयी सुविधा पोहोचले नाही. या राजकारणाला, पक्षाला, नेत्याला काहीच वाटत नाही. निवडणुकीच्या प्रचाराला तुम्ही यायचं, आश्वासनाचा गाजा आम्हाला दाखवायचा आणि मग अनमोल मत आम्ही विकायचं. पुन्हा 5 वर्ष मूग गिरत गप्प बसायचं. आणि माझे स्पर्धक म्हणतात मेरा भारत महान. आणि राजकारणाचा जर विचार केला तर 5 वर्षात 3दा निवडणुका. 2022 ला वेगळा मुख्यमंत्री, 2023 ला परत वेगळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर 2 आणि 2024 ला सांगता येत नाही. अशी परिस्थिती जर माझ्या भारताची असेल ना, तर कसा बनेल माझा भारत देश महान? एकेकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या देशात आज शेतकऱ्याच्या सरण्याचा धूर निघतो आहे आणि स्वातंत्र्यानंतर हे चित्र बदलायला होतं. परंतु याचं प्रमाण तर वाढतच चाललंय. माझा बाप शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे, परंतु या भारत देशात शेतकऱ्याचे राज्य काही येत नाही. कटी हुई टहनियां कहाँ छाव देती है, कटी हुई टहनियां कहाँ छाव देती है. हद से ज्यादा उम्मीदें हमेशा घाव देती है, हद से ज्यादा उम्मीदें हमेशा घाव देती है. इथे बसलेल्या सर्वांना मी हा प्रश्न विचारते की भारत देश महासत्ता बनतो आहे का? भारताच्या अडचणीतलं अजून एक अडचण म्हणजे इथली जाती व्यवस्था.
आपला भारत देश नक्कीच महासत्ता बनेल. शेवटी एवढंच सांगते, दर्द भी वही देते हैं जिन्हें हक दिया जाता है, दर्द भी वही देते हैं